जय शिवराय. आज आपण एक सलग काही विषयांना घेऊन या ठिकाणी विचार व्यक्त करणार आहोत. मुळातच माझ्या समोर महत्त्वाचे काही विषय आहेत ते वाचून दाखवतो, म्हणजे मग आपल्याला सलग एक 7 दिवस तरी ही फेसबुक लाईव्ह करावी लागेल असं मला वाटतं. त्यातला आजचा विषय आहे भारतात नेमकी बेरोजगारी किती आहे आणि त्याबद्दल बाहेर काय सांगितलं जातं आणि वस्तुस्थिती काय आहे. दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आर्थिक संकट जे निर्माण झालेलं आहे आपल्यावरती कोरोना मुळे आणि त्यापूर्वी आपल्यावर जे आर्थिक संकट होतं त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे, त्याला कसं तोंड द्यायचंय, हा 1 दिवसाचा विषय असेल. म्हणजे कोरोनामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि त्याचं स्वरूप. त्यानंतर सगळ्यांना एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यावर बोललं पाहिजे कारण त्या चर्चा अपूर्ण राहिलेल्या आहेत. ते म्हणजे देवस्थानच्या कडचे धन द्रव्य सोने हे या संकट काळामध्ये वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे. तो विषय मी एकदा विशेष विषय म्हणून परवा रविवारी करायचं ठरवलेलं आहे. रविवारी 8 वाजता आपण देवस्थानाकडील धन द्रव्य संपत्ती आणि या संकट काळात त्याची उपयुक्तता याबद्दल आपण जरूर बोलूया, कारण तो थोडासा विषय चर्चेचा केलेला असल्यामुळे त्याला आपल्याला तात्विक आणि प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिकही उत्तरं द्यायची आहेत. त्यामुळे तो विषय आपण रविवारी 8 वाजता करूया. उद्या आर्थिक संकटाचे स्वरूप आणि त्याबद्दल जे बाहेर बोललं जातं ते, त्याच्यात किती सत्यता आहे ते आणि त्यावर उपाय काय करता येईल. परवा देवस्थानाचं धन द्रव्य संपत्ती आणि त्याची या काळात उपयुक्तता. त्यानंतर आपण पुढे महाराष्ट्रातील बेकारी, महाराष्ट्रातील आर्थिक संकट आणि राजकारणाचे जे काही बिंदू आहेत त्यावरही बोलू. आपल्याला या सरकारच्या ज्या ढिलाई आहे किंवा त्यांचा अपयश आहे त्यावरही बोलायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी जे अर्थशास्त्रात आतापर्यंत शिकलो ते म्हणजे आज जेवढी संकट आपल्यावरती सामाजिक जीवनावर आज आलेली आहेत ते अगदी गेल्या 50-60 वर्षापासून तर आजपर्यंतची उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणाच्या काळातली जरी लक्षात घेतली तर याला कारण आहे अर्थशास्त्र किंवा आर्थिक धोरण. तर अर्थशास्त्राची गुन्हेगारी हा एक विषय आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने चुकीचं अर्थशास्त्र सांगितलं गेलं आणि ते चुकीचं अर्थशास्त्र घेऊन आज सुद्धा कसं सरकार काम करतात आणि त्यामुळे कसं संकट ओढवतंय समाजावरती आणि प्रत्यक्ष जनतेवरती, हे चुकीचं अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राची गुन्हेगारी हाही विषय आपण एक दिवस करणार आहोत. त्यानंतर आणखी एक फोलपणाचं आपल्याला सतत सांगितलं जातं की आपल्याकडे स्किल लोकांची कमी आहे. कौशल्य विकास केला म्हणजे आपल्या देशामध्ये रोजगार निर्माण होईल आणि कौशल्य विकास करत राहा म्हणून सरकार सारखं सांगत असतं. उद्योगपती सारखे बोंबलत असतात की आपल्या देशात कौशल्य नसल्यामुळे लोक बेकार असतात. तर आपल्याला कौशल्य विकासावर पण त्याच्यातलं फोलपणा काय, त्यातली फसवेगिरी काय आणि वस्तुस्थिती काय आणि त्याबद्दल आपल्याला काय सांगता येऊ शकतं आणि काय केलं पाहिजे, हा कौशल्य विकासाचा एक विषय आपण करणार आहोत. त्यानंतर कामगार कायद्यात सुधारणा हा एक आता कळीचा मुद्दा झालेला आहे. त्या कामगार कायद्यात सुधारणा किती आवश्यक आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याने खरंच रोजगार वाढणार आहे का, अशा पद्धतीने 7 विषय मी समोर ठेवलेले आहेत. त्यामध्ये भारतात नेमकी बेरोजगार किती हा एक आजचा विषय आहे. कोविडचा आर्थिक संकट हा उद्याचा विषय आहे. त्यानंतर देवस्थानाकडील धनद्रव्य, सोने, मौल्यवान धातू जे काय असतील त्याची या संकट काळातील उपयुक्तता, महाराष्ट्रातील बेकारी, महाराष्ट्रातील बेकारी आणि त्या संकट आणि त्यावरचे उपाय, अर्थशास्त्राची गुन्हेगारी, कौशल्य विकासातील फोलपणा आणि कामगार कायद्यात सुधारणा, असे सलग 7 दिवस आपण आपले विषय चर्चेला घेणार आहोत. आपल्याला या चर्चेतून काहीतरी नक्की मेसेज जावा, काहीतरी संदेश समाजापर्यंत पोहोचावा म्हणून आपण याला एक सलगता आणलेली आहे आणि याला विद्वत सभा म्हणून आपण एक नवं नाव देऊन हे विषय समोर आणतो आहोत. तर विद्वत सभेच्या माध्यमातून हा विषय आपण समोर आणूया, म्हणजे त्याला पुढे सुद्धा चर्चा करायला आपल्याला थोडं सोपं पडेल. बांधवांनो, आजचा मुख्य 2 बातम्यांचा आपण पहिल्यांदा आढावा घेऊया. आज आरबीआयच्या गव्हर्नरने सांगितलं की
आपली अर्थव्यवस्था अत्यंत संकटात आहे. ते सांगायला त्यांची गरज नाही, कारण ती संकटात आहे हे आता सगळ्यांना दिसत आहे. परंतु त्यांनी आज आणखी असं सांगितलं की जीडीपी ग्रोथ रेट जो आहे, जीडीपीचा ग्रोथ रेट हा मायनस असेल, म्हणजे निगेटिव्ह झालेला असेल. त्यांनी शून्य म्हटलं, पण त्याने त्याचं ट्रान्सलेशन शून्य केलं, परंतु त्याने निगेटिव्ह होईल असं सांगितलेलं आहे. आणि मी कालही सांगितलं की जीडीपी ग्रोथ हा फोबिया आहे, त्याबद्दल मी बोलतोच आहे. पण दुसरी बातमी अशी महत्वाची सांगितली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने, की जर लॉकडाऊन केलं नसतं तर 54,000 लोक मेले असते आणि 20 लाखाच्या वरती लोक बाधित झाले असते, अशा पद्धतीने त्याने स्टेटमेंट केलं. म्हणजे लॉकडाऊन केलं याच्यात सरकार जर कर्तृत्व शोधत असेल तर मग ते काही फार परिपक्वतेचं राजकारण नाही असं मला वाटतं. सरकारने लॉकडाऊन केल्यामुळे जनतेचे प्राण वाचले हे म्हटलं तर समजू शकतो. लॉकडाऊन केल्यामुळे जनतेने सहकार्य केलं, त्याचा फायदा जरूर झालेला आहे. पण आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याला याचं उत्तर देता येईल का, की हे लॉकडाऊन ज्या दिवशी तुम्ही उठवाल त्यानंतरच्या काळात तुम्ही ज्या दिवशी लॉकडाऊन उठवाल त्या दिवसानंतर लोक बाधित होणार नाही याची काही गॅरंटी आहे का? आणि त्या दिवसानंतर लोक मरणार नाही याची काही तुमच्याकडे गॅरंटी आहे का? आणि तुम्ही कधीपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवू शकता? मुळामध्ये तुम्ही पहिलं लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत चालवलं 21 दिवसाचं, नंतर ते कंटिन्यू करून अजूनही लॉकडाऊन चालूच ठेवलेलं आहे. 17 मेला त्याचा दुसरा भाग संपला, म्हणजे आता चौथा लॉकडाऊन चालू आहे. तर हे लॉकडाऊन किती दिवस चालवू शकता याला तर मर्यादा आहेच. सरकारने कितीही ठरवलं तर हे लॉकडाऊन 1 महिन्यापेक्षा 1.5 महिन्यापेक्षा आता पुढे नेता येणार नाही. मला तर असं वाटतं की 30 जून नंतर सरकार लॉकडाऊन ठेवणार नाही, कारण आर्थिक मर्यादा इतक्या निर्माण झालेल्या आहेत की व्यवहार केल्याशिवाय देश चालू शकत नाही, अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्यामुळे हे लॉकडाऊन कधी ना कधी काढावं लागणार आहे. मग आरोग्य मंत्रालयाने याबद्दल काही बोललंय का? हे लॉकडाऊन नेमकं काढणार कधी? काढल्यानंतर तुम्ही जे अंदाज बांधतायत तितके पुन्हा पेशंट होणार नाहीत का? आणि तुम्ही म्हणताय तसे प्राण जाणार नाहीत का? मला असं वाटतं की लॉकडाऊन पाळलं आपण, त्याचं कारण सरकारला आपण सुरक्षित केलं. लॉकडाऊन केलंच कशासाठी होतं सरकारने? लॉकडाऊन केलं होतं एकदम जर पेशंट आले तर त्याला ट्रीटमेंट द्यायला आपल्याकडे दवाखान्यांची सोय नाही आणि अराजकता माजली असती. जर लाखोने पेशंट दवाखान्यात आले असते तर अराजकता माजली असती, हा त्यातला दृष्टिकोन होता. परंतु 21 दिवस पहिलं लॉकडाऊन झाल्यानंतर सरकारी यंत्रणांना अंदाज आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. 21 दिवस दिलेच याच्यासाठी होते की सरकारने तेवढ्या काळामध्ये लोकांच्या पुढच्या पेशंटची जास्ती तयारी करायला पाहिजे होती, त्यांनी दवाखाने थाटायला पाहिजे होते. सरकारने लॉकडाऊन पहिलं 21 दिवसाचं केलं, ते कशासाठी होतं? ते लोकांना घरी बसवण्यासाठी होतं, हे बरोबर आहे. पण सरकारला यंत्रणा प्रभावी करण्याचा एक कालावधी पाहिजे होता. तो 21 दिवसाचा कालावधी त्यांना उपलब्ध झाला होता. त्याच्याने साखळी तुटली नाही, साखळी फक्त थांबली आहे कोरोनाची. ती तुटली नाही ही वस्तुस्थिती, ती तुटणार नाही ते त्यांना समजायला पाहिजे होतं, कारण तेवढे वैद्यकीय ज्ञान असणारे लोक सरकारकडे आहेत. परंतु त्या काळामध्ये सरकारने दवाखान्याची रचना काहीच केली नाही, उपचाराची रचना काही वाढवली नाही. आणि आज सुद्धा केंद्र सरकार केवळ घोषणा करतंय, केंद्र सरकारचे प्रवक्ते केवळ माहिती देत आहेत, पण कोणत्याही राज्यामध्ये केंद्र सरकारने काय भूमिका केली की चांगली ट्रीटमेंट मिळावी, चांगलं लोकांना वातावरण मिळावं, कोरोनाचे पेशंट कमी व्हावे, लवकर चेकिंग व्हावं, लवकर सगळ्यांची तपासणी व्हावी आणि कोरोनाचं संकट कमी कसं करता येईल यासाठी केंद्र सरकारने काय पावलं उचलली? केंद्र सरकारने यातली कोणतीही पावलं उचललेली नाही. ती वस्तुस्थिती म्हणजे राज्य सरकारच धडपडतायत. आता स्वाभाविक असा आहे की हाही आरोप कालच्या आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये अनेकांनी केला की सरकार आपीशी ठरतंय. तर राज्य सरकार आपीशी ठरणारच आहे, कारण त्या आपल्याकडे गेल्या हे संकट अभूतपूर्व आहे. एवढे दवाखान्याची गरज याच्यापूर्वी पडलीच नव्हती. त्यामुळे आपल्या देशामध्ये शिस्तशीरपणा नाही, हा जनतेचा जसा दोष आहे तसं सरकारांना धाव करण्याची तयारी नाही, हे पण वस्तुस्थिती आहे. म्हणजे जसं भूकंपाचं संकट किल्लारीला आलं, शरद पवार साहेब तिथे ठाण मांडून बसले आणि पूर्ण निपटारा करूनच त्यांनी त्याचा श्वास घेतला. तर तसं आता सरकारने गांभीर्याने या विषयाला घेतलेली नाही, वस्तुस्थिती आहे.
पण सरकारी यंत्रणांच्या मर्यादा ज्या आहेत त्याला केंद्र सरकारने कुठलाही हातभार लावलेला नाही. राज्यामध्ये केंद्र सरकारने तपासणी करण्याच्या दृष्टीने आणि चांगल्या आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने, जे पेशंट त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांना चांगलं वातावरण देण्याच्या दृष्टीने काहीही प्रत्यक्षात केलेलं नाही, वस्तुस्थिती. त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रवक्त्याने हे सांगणं की 54,000 लोक मेले असते आणि 20 लाख लोक बाधित झाले असते, त्याच्यात त्यांचं फार कर्तृत्व आहे असं काही वस्तुस्थिती नाहीये. जसं हा विषय आहे तसाच आरबीआयचे जे गव्हर्नर आहे त्यांनी जे वाक्य सांगितलेलं आहे की जीडीपी ग्रोथ किती राहील, खरं म्हणजे जीडीपी ग्रोथ किती राहील वगैरे हे सरकारच्या फिस्कल पॉलिसीवाल्या प्रवक्त्याचं काम आहे. ते सरकारने अर्थ मंत्रालयाने सांगण्याचं काम आहे. आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत माननीय निर्मला सीतारामन यांनी धाडस करायला पाहिजे होतं की जीडीपी ग्रोथ मायनस होतोय, हे त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगण्याची हिंमत करायला पाहिजे होती, पण ती हिंमत त्या व्यक्तीकडे आहे असं मला वाटत नाही. आरबीआयच्या गव्हर्नरने काय केलं तर त्यांनी रिव्हर्स रेपो दर कमी केला, रेपो दर कमी केला, हे सगळं कमी केलं, पण आरबीआयचा संबंध येतो कोणाशी? आरबीआय मॉनिटरी पॉलिसी करत असतं, म्हणजे मौद्रिक धोरण ठरवत असतं आणि त्याचा संबंध फक्त बँकांशी येतो. मग आरबीआयच्या धोरणाचा संबंध बँकांशी येतो. बँकांशी येतो तर बँका काय करतात? बँका फक्त कर्ज देतात. कोणाला देतात? उद्योगपतींना देतात. म्हणजे आरबीआय कडून जो पैसा मिळण्याची शक्यता बँकाकडे झालेली आहे आणि बँकाकडून पैसा पुढे जाण्याची शक्यता फक्त उद्योगपती यांच्यापर्यंतच ती पोहोचणार आहेत. म्हणजे जे लोक आता पुढच्या 6 महिन्यात काहीही खर्च वाढवणार नाहीत, जे लोक आता 6 महिन्यामध्ये तो पैसा जनतेपर्यंत नेण्यासाठी कुठलीही यंत्रणा उभी करणार नाही, अशांना पैसा देण्यासाठी आरबीआयने ही तरतूद केलेली. म्हणून आज सुद्धा हा प्रश्न नीरज हातेकर म्हणून अर्थ तज्ज्ञ आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांना हा विचारला तर त्यांनी एक वाक्य चांगलं सांगितलं, जे मी कालही सांगितलं होतं की आता सामान्य जे असंघटित क्षेत्रातले आणि सामान्य लोक कुटुंब जे आहेत त्यांच्या हातात पैसा दिला तरच आर्थिक व्यवहार वाढू शकतात. त्यामुळे आरबीआयचे त्यांनी जरूर मॉनिटरी पॉलिसी करावी, परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी फंड उभा केल्याशिवाय आणि सामान्यातल्या सामान्य कुटुंबाच्या हातात पैसा पोहोचवल्याशिवाय अर्थव्यवस्था सुरू होणार नाही, अर्थव्यवस्था थोडीफार चालू होणार नाही, पुढे जाणार नाही. हे लक्षात घेऊन सरकारने पैसा उभा केला पाहिजे आणि जनतेच्या खात्यात डायरेक्ट दिला पाहिजे, कॅश दिली पाहिजे. धान्य देणं, मदत करणं ते एक चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर पैसाही दिला पाहिजे आणि तेच खर्च करणार आहेत. उद्योगपती वगैरे पैसे आता 6 महिन्यात मिळाले तरी ते खर्च करून जनतेपर्यंत पोहोचणार नाहीत, कारण त्यांचे कर्ज घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची प्रक्रिया असते, ती काही एकदम होण्याची गोष्ट नाहीये. तर लक्षात असं घेतलं पाहिजे की सरकारने आता जर पैसा नसेल तर नाहीच आहे, कोणत्याच सरकाराकडे पैसा नाही, राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, कारण आपल्या सगळ्याच राज्यांची अर्थव्यवस्था आणि केंद्राची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्याचं कारण आपण गेल्या 30 वर्षामध्ये लोकाभिमुख धोरणं राबवलेली नाही आहेत. केवळ व्यापार आणि सेवा क्षेत्र आणि जीडीपीचे बुडबुडे आपण नुसते उडवत राहिलेलो आहोत. त्यामुळे आर्थिक आपली ताकद अत्यंत कमी झालेली आहे आणि हे सरकारांनी मान्यच केलं पाहिजे, नाही तर हे संकट आपण निपटारा करूच शकणार नाही. त्यामुळे सरकारने सरळ खाजगी देशांतर्गत कर्ज घ्यावं. देशांतर्गत कर्ज हे मी कालही म्हणालो, आजही म्हणतो, त्याचे एक मुख्य कारण असं आहे, परकीय कर्ज आपल्या देशाला परवडत नाही. त्याचं उदाहरण सांगतो की कोरोनाच्या संकटापूर्वी रुपयाचं मूल्य डॉलरच्या तुलनेत 70 रुपये होतं, आज ते 76 रुपयाच्या वर गेलेलं आहे. आपण काहीही न करता त्याचं आपल्या कर्जाचं भुर्दंड आपल्यावर वाढलेलं आहे. अमेरिकेवरचं संकट आहे, आपल्यावरचं संकट फुकट फाकट 6 रुपये आपला रुपयाचा दर घसरलेला आहे. त्यामुळे आपल्या देशात भरपूर पैसा आहे, आपल्या देशात भरपूर श्रीमंत लोक आहेत, आपल्याकडे सगळ्या संपत्ती आहे. त्याला सरकारने संघटित करून, आवाहन करून, लोकांकडून दान घेऊन, कर्ज घेऊन आपल्या देशांतर्गत पैसा उभा करून या सामान्य कुटुंबांपर्यंत पैसा जर रोखीने पोहोचवला तर आपली अर्थव्यवस्था सुरू होऊन सुरळीत व्हायला लवकर मदत होईल. दुसरी गोष्ट, आता महाराष्ट्र सरकारने एक भूमिका घेतली की बसेस जिल्हा अंतर्गत चालू करायच्या, कोरोनाला म्हणजे जनजीवन नॉर्मलाइज करायचं. हे बरोबर आहे, पण जनजीवन नॉर्मलाइज कशाने होईल? केवळ बसेस चालू केल्याने, लोक इकडे तिकडे घरापर्यंत पोहोचल्याने होणार नाही. जोपर्यंत आर्थिक व्यवहार, दुकानं आहेत, सामान्य लोकांचे
2 माणसं काम करणारे, 4 माणसं काम करणारे आस्थापना आहेत. असे सगळे छोटे छोटे जर उद्योग, दुकानं आणि स्वयंरोजगारातले पानटपऱ्या असतील, अशा गोष्टी सुरू केल्या तरच हे होऊ शकेल. तर त्या दृष्टीने सरकारने विचार केला पाहिजे. हे 2 बातम्यांचा मला आढावा घ्यायचा होता. आता मुख्य मुद्द्याकडे आपण येऊया, की भारतात बेरोजगारी नेमकी किती आहे. आता आपल्याला आपण कोरोनाच्या संकटापूर्वी सगळीकडे बोबाटा झालेला होता, की 45 वर्षात जेवढी बेकारी नव्हती तेवढी आता एकदम वाढलेली. ही गोष्ट वस्तुस्थिती आहे, की अत्यंत उच्चांक गाठलेला आहे बेकारीने भारतामध्ये. तो भारतातच गाठलेला नाही, तो जागतिक बेकारीचा भाग आहे. परंतु याच्यातले मुख्य कारण असं आहे, की 2010 नंतर आपल्या अर्थव्यवस्थेला घसरण लागलेलीच आहे. केवळ मोदी सरकार त्याला कारण आहे असं म्हणता येत नाही. पण मोदी सरकारने ती धोरणं चालू ठेवलेली आहेत मागच्या 15-20 वर्षातली, ती धोरणं त्याला जरूर कारण आहे. त्यामुळे ज्या अर्थशास्त्री मनमोहन सिंगाने उदारीकरण आणि जागतिकीकरण आणलं, तेच पंतप्रधान असताना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेने कळस गाठला. अत्यंत उच्च अवस्थेला आपली अर्थव्यवस्था 9-10च्या दरम्यान पोहोचली होती. परंतु त्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला एक मर्यादा आहे. कारण आताच्या आर्थिक विकासाची व्याख्या केवळ जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, सकल उत्पादन, त्याला उत्पादन म्हणतात पण ते उत्पादन नसतं. मराठीमध्ये गोंडस शब्द उत्पादन आहे, परंतु इंग्लिशमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे उत्पादन नव्हे. हा केवळ देशांतर्गत होणाऱ्या एकूण व्यवहाराच्या फायनल किमतीचा तो एक आकडा असतो. आणि सरकार आजही जीडीपीच्या भाषेत जर बोलत असेल, जीडीपी वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत असेल, तर ही गोष्ट सरकारने आता थांबवली पाहिजे. आणि या संकट काळामध्ये आपला जीडीपी -50% झाला तर चालेल, पण लोक जगले पाहिजे, आपला देश चालू राहायला पाहिजे. उद्या जे उपासमारीने आणि बेरोजगारीने लोकांमध्ये डिप्रेशन येणार आहे, मानसिक अवस्था खच्ची होणार आहे, लोकांच्या मानहानी होणार आहे, त्या गोष्टीपासून वाचवण्यासाठी सरकारने तात्पुरती ज्या 1-2 वर्ष लोकांना चालू ठेवण्यासाठी आर्थिक मदत देणे आणि त्यांच्या जेवणा खाण्याच्यासाठी धान्य पुरवठा करणे, या गोष्टी आता आवश्यक आहे. जीडीपी वाढेल का नाही याचा विचार आता करण्याची गरज नाही. कारण जीडीपी -25 झाला, -50 झाला तरी आपलं काही बिघडत नाही. त्याचा प्रत्यक्षात काही परिणाम नसतो. तो परिणाम असतो सरकारला जाहिरात करायला जमणार नाही, कारण जीडीपी मायनस झाला तर विरोधी पक्ष बोंबलतील. ही भीती बाळगायचं काही कारण नाही. देश चालू ठेवला तर सरकारला त्याचं क्रेडिट मिळणार आहे. आणि जीडीपी किती होईल काय होईल तो काही इतका मायनस होणार नाही. परंतु जीडीपी हा विषय न प्राधान्याचा करता आपला समाज कसा चालू राहील, आपला देश कसा चालू राहील आणि देशातली 90-95% जनता आहे ती कशी जगेल याचा विचार आज प्राधान्याने करण्याची गरज आहे. तर मुख्य मुद्दा मला सांगायचा की बेकारी किती आहे. तर आपल्याकडे 1 जानेवारी पूर्वी सांगण्याची बेकारी जी होती ती आतापर्यंत जी 5.5-6% बेकारी सांगितली जात होती, ती यावर्षी फार मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे किती वाढली तर ती त्यांच्या आकडे 8-9% आहेत. परंतु काल म्हणजे या महिन्यातच सीएमआय नावाची एक संस्था आहे, त्यांनी बेकारीचा एक आकडे दिलेले आहेत. त्यामध्ये मे मध्ये ती बेकारी 24%, कधी 23%, त्याच्यातही ग्रामीण भागात कमी बेकारी, शहरी भागात बेकारी जास्ती. तर त्यांनी पहिल्या मेच्या आठवड्यात 27% बेकारी सांगितली. परंतु हे आकडे फसवे आहेत. मुळात लॉकडाऊन जर आपल्याकडे मागच्या 2 महिन्यापासून आहे तर बेकारी 100% आहे आपल्याकडे. कारण कोणताच व्यवहार करायचा नाही, सगळे दुकानं बंद आहे, सगळं ट्रान्सपोर्ट बंद आहे, पर्यटन बंद आहे, सगळंच बंद आहे. तर मग बेकारी 100% नसेल तर कशी काय असेल. तर आपण नक्की ठामपणे म्हणू शकतो की संघटित क्षेत्रातल्या लोकांना पैसे मिळत राहणार आहे म्हणून त्याला बेकार म्हणायचं की नाही म्हणायचं हा प्रश्न येऊ शकतो. परंतु 95% लोक आपल्या देशामध्ये आत्ता बेकार आहे हे लॉकडाऊनच्या काळात हे सत्य आहे. म्हणजे आपण 3 महिने 95% बेकारी जगणार आहोत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या 3 महिन्याचा जो आपला उत्पादनाचा भाग आहे, 3 महिन्यात जे आपण उत्पादकता गमावलेली आहे ती सांकळणार आहे, ती अॅक्युम्युलेट होणार आहे आणि ती पुढच्या 6 महिने वर्षभरावर परिणाम करणार आहे. त्यामुळे आपल्याला बेकारीचा दर किती म्हणाल तर आज तर आपण 95% बेकार आहोत. आणि जानेवारी पूर्वीचं जर बेकारी धरली तर त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे बेकारी कशी काढतात. तर याच्यात 2 गोष्टी आपण आधी समजून घेऊया.
आता सध्या कोणत्या क्षेत्राचा रोजगार देण्यामध्ये किती वाटा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर आपल्याकडे कृषी क्षेत्र, ज्याला प्राथमिक क्षेत्र म्हणतात, कृषी असेल, निसर्गतः ज्या गोष्टी मिळतात त्याच्यावर आधारित क्षेत्र जे आहे त्याचा वाटा आता किती आहे, तर आजच्या क्षणाला तो 49% 50%च्या आसपास सांगितलं जातो. त्याच्यानंतर उद्योग क्षेत्र, ज्याला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणतात, त्याचा 11-12%चाच विषय येतो. त्याच्यानंतर नॉन मॅन्युफॅक्चरिंग उद्योग जे आहेत, आस्थापना आहेत, त्याचा 10%च्या आसपास वाटा येतो. आणि साधारण सेवा क्षेत्र जे आहे त्याचा 25-26%चा वाटा सांगितला जातो. म्हणजे एकट्या कृषी क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर 50% लोक आजही त्याच्यावर जगत आहेत. आणि बाकी सेवा क्षेत्राला खूप गाजावाजा केलेला आहे. त्यांचा जीडीपी मधला वाटा 60% असतो, परंतु त्यांचं लोकांना पोचण्याचं जी ताकद आहे ती 26%च्या वर गेलेली नाहीये. उर्वरित भाग, बांधकाम क्षेत्र, टेलिकम्युनिकेशन आणि या सगळ्या क्षेत्राचा जरी विचार केला, बांधकाम क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग, या सगळ्याचा जे वाटा जर लक्षात घेतला तर 50%मध्ये इतर सगळे आणि 50%त कृषी आहे. आता तर स्थलांतराने जे लोक आपापल्या घरी गेलेले आहेत त्यांचं जर आयुष्य लक्षात घेतलं तर आता ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भरोश्यावर 60 ते 70% लोक अवलंबून राहणार आहेत. हे आता सरळ सरळ लक्षात घेण्याची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये कोरोनाच्या काळातली बेकारी ही 95% आहे हे ग्राह्य धरायला पाहिजे. आणि जी आकडेवारी सांगितली जाते त्याच्यामध्ये एक फसवेगिरी असते. बेरोजगारी काढण्यासाठी एक मूलभूत आधार धरला जातो. तो मूलभूत आधार धरला जातो त्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो असं म्हणतात. तो असतो एकूण आपल्याकडे काम करू शकणाऱ्या लोकांची लोकसंख्या किती आणि त्याच्यापैकी प्रत्यक्ष काम करायला लोक उत्सुक किती आणि त्यांची तयारी आहे की नाही. तर आपल्याकडे काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या 15 ते 65% वयोगटातली सांगितली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की 15 ते 65% वयोगटातली आपली लोकसंख्या ही साधारणतः 65%च्या आसपास आहे. म्हणजे आपली 130 कोटीची लोकसंख्या तर अजून झालेली नाहीये, पण आपण ती ग्राह्य धरली समजा, तर ते 130 कोटीच्या लोकसंख्येच्या साधारण 60% लोक हे काम करण्याला लायक आहे असं आपण समजायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो हा त्याच्यापेक्षा खूप कमी सांगितलं जातो. म्हणजे त्याच्यात गृहिणी काम करायला इच्छुक नाहीये, त्यांची व्हॉलंटरी म्हणजे त्यांचं अनएम्प्लॉयमेंट हे व्हॉलंटरी असतं. त्याच्यानंतर म्हातारे गृहस्थ काम करू शकत नाही तर आपण ते वय गृहीत धरतच नाही. आपण 18 वर्षाच्या खालचे लोक काम करू शकत नाही ते वय आपण गृहीत धरतच नाही. पण साधारण आपल्याला जर लक्षात घेतलं तर 80-85 कोटी समाज हा आपला काम करायला लायक आहे असं आपण समजू शकतो. 80 कोटी जरी लोक काम करायला लायक आहेत असं म्हटलं तर मग आज नेमके लोक किती काम करतात आपल्या देशामध्ये हा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे. मग आजपर्यंत जे आकडे उपलब्ध आहेत ते 80 कोटी पैकी किती काय 50 कोटी सुद्धा लोकांचा आपल्याला रोजगार दाखवला जात नाही. म्हणजे आज काम करणारे लोक 50 कोटी पण नाही असं म्हटलं जातं. मग त्याच्यातही शेती क्षेत्रावर अवलंबून असलेले त्याच्यातच आले, असंघटित आले. म्हणजे असंघटितचा आकडा किती आहे आपल्या देशामध्ये ही लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की असंघटित हा रेकॉर्डेड आकडा आहे की आपल्याकडे 93% लोक असंघटित क्षेत्रात काम करतात. म्हणजे ज्यांच्यावर आरबीआय पैसा खर्च करते आणि ज्याला प्रायव्हेट सेक्टर आणि ग्लोबलायझेशन वगैरे सगळ्या बाता मारल्या जातात ते संघटित क्षेत्रात येतात. ते लोकांचा एकूण वाटा किती रोजगारामधला 7%. हे रेकॉर्डेड माहिती प्लॅनिंग कमिशनच्या रिपोर्ट्स मध्ये आहे आणि यांच्या आर्थिक जे सर्वेक्षण असतात दरवर्षी ते त्याच्यामध्ये पण ही माहिती आहे. म्हणजे संघटित क्षेत्रातला रोजगाराचा वाटा अत्यंत मर्यादित आहे आणि असंघटित क्षेत्रातला रोजगाराचा वाटा हा 90, 92, 93% तर रेकॉर्डेडच आहे. मग आता लक्षात घेतलं पाहिजे की देश कोणाचा आहे. देशाचा जर अर्थव्यवस्था चालवायची असेल तर कोणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या देशात कसं सांगितलं जातं बघा, प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे. पण प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हेस्टमेंट वाढते कशी? प्रायव्हेट सेक्टर काही खिशातून पैसे काढत नाही. आरबीआय बँकांना पैसा देणार, बँका प्रायव्हेट सेक्टरला कर्ज रूपाने पैसे देणार आणि सरकारकडून आलेलाच पैसा हे इन्व्हेस्ट करणार आणि म्हणणार प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट. ती त्यांना का करू द्यायची? कारण ती देशाच्या अर्थव्यवस्था अविभाज्य भाग आहे म्हणून त्यांना पण दिलं पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही. कारण उद्योग असल्याशिवाय देश चालू शकत नाही ही पण वस्तुस्थिती. सेवा क्षेत्राचंही देशामध्ये महत्व आहेच आहे, परंतु ते ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी व्यवस्थेला पूरक क्षेत्र आहे आणि त्याच्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकत नाही. हे
मान्य झालेलं आणि हे सिद्ध झालेलं अर्थशास्त्र आहे. पण गेल्या 30 वर्षामध्ये आपण जे आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाची जी पॉलिसी स्वीकारली, ही लोकाभिमुख पॉलिसी नाही, तर ही लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणारी पॉलिसी आहे. आणि ते किती उद्ध्वस्त करणारी पॉलिसी आहे ती मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. पण मला हे सांगायचं होतं की हे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो हा जो असतो, हा काम करू इच्छिणाऱ्या लोकांची लोकसंख्या असते. आणि ही इतकी कमी करून दाखवली जाते ते आपण लक्षात घेऊ की बघा कसं याच्यामध्ये घोळ असतो की 1993-94 ला ग्रामीण भागामध्ये 87% लोक काम करू शकतील असे होते, म्हणजे 88%, 87.60% लोक काम करू शकतील असे होते. त्यात समजा पुरुषांची ही संख्या दाखवली, तर त्यांनी आजच्या म्हणजे 2009-10 रोजी 9-10 या वर्षात केवळ 76% पुरुष काम करायला इच्छुक होते असं दाखवलं. म्हणजे 93-94 ला 87% लोक या वयोगटातले काम करायला इच्छुक होते आणि नंतर ते 9-10 मध्ये कसं काय 76% लोक काम करायला इच्छुक आहेत, हाही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नंतर त्यांनी महिलांची संख्या 93-94 ला दाखवलेली आहे की 49% महिला काम करायला उत्सुक आहेत, त्या लायक आहेत. परंतु ती त्यांनी प्रमाण हे 2009-10 ला 19% महिला काम करायला इच्छुक आणि लायक आहे असं सांगितलं. म्हणजे 49%, 93-94 ला जर महिला काम करू इच्छित होत्या आणि त्यांना शारीरिक बळ होतं आणि त्यांची तयारी होती, त्या महिला ज्या आहेत त्या नंतरच्या काळामध्ये 9-10 ला 37%वर कशा काय आल्या, म्हणजे 49 वरून या महिला कमी कशा काय झाल्या, काम करायला इच्छुक का नाहीयेत. म्हणजे हा लेबर फोर्स पार्टिसिपेशनचा सगळा घोळ असतो, त्याच्यावर बेकारी ही कमी करून दाखवलेली असते. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारी आकड्यांना काही महत्व नाहीये. आता आपण भोगणार आहोत ती खरी बेकारी आहे. आणि आज ती कोरोनाच्या काळात तर आपल्याकडे 100% बेकारी आहे असं म्हटलं तरी चालेल, पण अगदी अर्थशास्त्राच्या भाषेत आकड्यात सांगायचं तर 95% पेक्षा नक्कीच कमी नाहीये आजची बेकारी. आणि 3 महिने आपण एवढी बेकारी भोगल्यानंतर तिचा 1-2 वर्षावर मोठा परिणाम अजून होणार आहे. आता तुम्हाला मी सांगतो की याच्यातलं प्रॉब्लेम काय, की अगोदरच आपल्या देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या 30-40% लोक काम करतायत असं दाखवलं गेलं आणि ते 30-40%वर उरलेले 60-70% लोक अवलंबून आहे, ही वस्तुस्थिती आपल्या देशाची. आणि आज जर ते 30-40%तले मुख्य लोकसंख्या जर कामाविहीन झाली असेल, काम संपलं असेल, तर मग आपल्या समाजाकडे जगायचं साधन काही राहत नाही. त्यामुळे आजची संकटाची जी एकूण रचना आहे ती आपल्याकडे बेकारी आधीच होती, त्यामध्ये या 3 महिन्यात मोठ्या म्हणजे 100% पर्यंत बेकारी झालेली आहे आणि ती पुढच्या 1-2 वर्षावर मोठा परिणाम करणार आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. बेकारीचे आकडे कोणत्याही संस्था सांगत असतील, बेकारीचे आकडे सरकार काही सांगत असेल, पण आपल्याकडे 90-95% बेकारी आता आहे आणि कोरोनाचं संकट निवारण झाल्यानंतर सुद्धा आपल्या बेकारीमध्ये फार काही सुधारणा होण्याची शक्यता नाहीये. त्याचं कारण बेकारी दूर करण्यासाठी सरकार काहीही करत नाही. माझं स्वतःचं प्लॅनिंग कमिशन आहे, नीती आयोगावरच पीएचडी आहे. याचा मी सुरुवातीपासून अभ्यास केलेला आहे. प्लॅनिंग कमिशनने कधीही बेकारी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत. विशेष काय सरकार पाप करतं तेही तुम्हाला सांगतो. म्हणजे प्लॅनिंग कमिशन उद्ध्वस्त झाल्यानंतर आणि त्याला बंद केल्यानंतर आपल्याकडे आता बेकारी मापण्याचं कोणतं काही जास्त यंत्रणा पण नाही, त्या जनतेपर्यंत नीटनेटक्या पोहोचत नाही. एनएसएसओने सर्वे केला की 45 वर्षामध्ये सगळ्यात जास्त बेकारी वाढली, तर तो सर्वे सरकारने दाबून टाकायचा प्रयत्न केला. आणि मात्र दुसरीकडे असं सांगितलं जातं की दारिद्र्य कमी झाले. मुळामध्ये प्लॅनिंग कमिशन पूर्वीपासून दारिद्र्य मोजमाप करायचं ते आता थांबलेलं आहे आणि प्लॅनिंग कमिशनने शेवटचं दारिद्र्याचं मोजमाप जे केलंय ते 9-10 ला केलं होतं. त्याचा रिपोर्ट जेव्हा आला 9 ला तेंडुलकरांचा, तेच आपण दारिद्र्य अजून पुढे सांगत असतो. पण मला एक सांगा की खाजगीकरणानंतर रोजगार कमी झालेला आहे हे 100% आहे, हे रेकॉर्डेड आहे. म्हणजे आर्थिक सर्वेक्षणामध्ये आणि प्लॅनिंग कमिशनच्या रिपोर्टमध्ये हे नोंदलेलं आहे की 1992-93 नंतर आपल्या देशामध्ये बेकारी वाढलेली. म्हणजे काय, तर प्रत्यक्ष रोजगार देण्याची क्षमता वाढलेली ही वस्तुस्थिती. मग रोजगार देण्याची क्षमता जर वाढलेली नसेल, कमी झालेली असेल, तर दारिद्र्य कमी होण्याचा प्रश्न येतो कुठून? कारण दारिद्र्य कमी होण्याचा एकमेव मार्ग असा आहे की लोकांच्या हातात जर नियमित आणि पुरेसं उत्पन्न गेलं तरच दारिद्र्य कमी होईल.
50 फॅमिलीतल्या 2 फॅमिलीला घर देऊन, घरकुल देऊन किंवा राशन देऊन किंवा असं अशाने दारिद्र्य कमी होणार नाही. माणसं जिवंत राहू शकतात फक्त ते. त्यामुळे सरकारने दारिद्र्य कमी केलेलं आहे हे म्हणणं फक्त कागदावर आहे. जसं बेकारी आपल्याकडे वारेमाप आहे आणि कसंही मोजलं कोरोनाचं संकट जरी वगळलं तरी आपल्या देशामध्ये 35-40% बेकारी आहेच. आणि इच्छुक असलेल्या लोकांपैकी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांना काही काम धंदा नाहीये. आणि आता तर आपल्यावरती बेकारीचं मोठं संकट आहे. दारिद्र्य किती आहे हे जरी लक्षात घेतलं की जेवढी बेकारी आहे त्याच्यात नक्की जास्ती दारिद्र्य असू शकतं. कारण दारिद्र्याच्या अजून मोजमाप आहेत. त्यामुळे दारिद्र्य आणि बेकारी या दोन्ही गोष्टीवरचं उत्तर आहे रोजगार निर्माण करणं. पण सरकार आज लगेच काही रोजगार निर्माण करील, केवळ मनरेगाला काही बजेट दिलं म्हणजे आपला रोजगार निर्माण झाला असं होणार नाही. त्यासाठी सरकारला काही जशा दुष्काळाच्या 72च्या दुष्काळाच्या काळात सरकारने जशी कामं काढली होती ती आता अधिक सक्रियतेने ती कामं काढावी लागतील. आणि मला असं वाटतं या वेळेला जसं मृदसंधारणाची कामं सरकारने मागच्या काळात केली, तर आता पर्यावरण रक्षणाचे जेवढे 50 वर्षापूर्वी ज्या ज्या ठिकाणी झाडं होती त्या ठिकाणी खड्डे करायला लावण्याचं पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने फार मोठं काम, जेवढे डोंगर आपल्याकडे बोडके झालेले तिकडे झाडं लावण्याच्या दृष्टीने खड्डे करण्याचं काम सरकार करायला लावू शकतं. पर्यावरण रक्षणासाठी झाडं कसे लावता येईल त्याची रचना करून ठेवण्याचं काम सरकार आखू शकतं. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आणखी काय काय करता येईल त्याच्याबद्दल एक चिंतन केलं जाऊ शकतं. 10 गावांचं मिळून क्लस्टर करण्याची सरकारची योजना आहे, त्याला कार्यान्वित करता येऊ शकतं. परंतु या सगळ्या गोष्टीसाठी सरकारला पहिल्यांदा जीडीपी फोबियातून बाहेर यावे लागेल. आणि जीडीपी ग्रोथच्या मागे लागून सरकारने रोजगाराचं वाटोळं केलेलं आहे आणि दारिद्र्य वाढवलेलं आहे. हे कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाशी माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यामुळे जर बेकारी आणि दारिद्र्य जर जसंच्या तसं ठेवलं जाणार असेल आणि जीडीपी ग्रोथ जर आकाशाला भिडणार असेल त्याचा आपल्या देशाला काही फायदा नाही. कारण सत्य हे आहे की देश म्हणजे देशातील माणसं आणि देशातील माणसं म्हणजे कोणती माणसं, तर मुख्य धारेतली 90% माणसं म्हणजे देश आहे. केवळ 2-5% माणसं म्हणजे देश नाहीये. आणि जे लोक पॉलिसी करतात त्यांना सुद्धा जगायचं असेल तर या 90% लोकांचं सहकार्य घ्यावंच लागणार आहे. जर हे 90% लोक संकटात असतील तर या देशामध्ये कोणीही उद्योगपती सुखात राहू शकणार नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता खरं तर सगळ्यांनी एका दिशेचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे जीडीपी फोबिया सोडून माणसाने माणसाला जगवण्यासाठी निर्माण केलेली अर्थव्यवस्था आपल्याला आता सध्या अंगीकारावी लागणार आहे. पुढे 1-2 वर्षाने सुरळीत झाल्यावर सरकारनं जरूर जीडीपीचा विचार करावा. पण जीडीपी हे काही आपलं ध्येय नाही. लोकांचं जीवन रक्षण करणं हे अर्थव्यवस्थेचं ध्येय आहे. आणि आजचं मुख्य संकट आपल्या समोर जे आलेलं आहे ते काम नाही, काम करायला काही आपल्या हातात उरलेलं नाही हे संकट आहे. म्हणजे हाताला काम देणं आणि पोटाला भाकर देणं हे करत असताना अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी पर मानसी पर मंथ म्हणजे दर महिन्याला प्रति मानसी 1,000 रुपये, कुटुंबाला किमान 2,000 रुपये दर महिन्याला सरकारने पुढची 6 महिने वर्षभर देणं हीच खरी योजना असू शकते. आणि सरकारकडे कोणताही पैसा नाही ही सबब मान्य करता येऊ शकते, पण सरकारने तो देशांतर्गत राज्यांतर्गत पैसा उभा करून ते कुठे संपत्ती आहे कोणत्या लोकांकडे आहे सरकारलाही माहिती आहे. जनतेला आवाहन केलं तर ती सहज त्यांना समजू शकते. त्यामुळे सरकारने काय करायचं तर अर्थशास्त्रज्ञांची त्यांनी बैठक घ्यावी, अर्थशास्त्रज्ञांचा त्यांनी सल्ला घ्यावा. आणि जसं कोरोनाचं कोविड-19चं संकट हे आरोग्याचं संकट आहे त्याच्यापेक्षा ते आता आपल्यावर आर्थिक संकट होणार आहे. जगात सगळीकडेच हे संकट आहे म्हणून आपण हातावर हात धरून बसू शकणार नाही, कारण आपली अर्थव्यवस्था ही जमिनीवरची अर्थव्यवस्था आहे. आणि आपल्याला शेतीला जर सरकारने थोड्या योजना दिल्या आणि थोडीसं सहकार्य जास्तीचं केलं तर मला असं वाटतं पुढच्या काळात अन्नधान्याची चांगली सोय आपले ग्रामीण भागातले लोक करून देऊ शकतात. आणि जे मॉडर्न इकॉनॉमिक्स म्हटलं जातं ते मी पुढच्या एका याच्यात अर्थशास्त्राच्या गुन्हेगारीमध्ये सविस्तर सांगणारच आहे. मॉडर्न इकॉनॉमिक्स हे काही माणसाच्या पोट भरण्याचं इकॉनॉमिक्स नसून ते नफेखोरीचे इकॉनॉमिक्स आहे. आपल्याला समाज आणि अर्थशास्त्राची सांगड घालून लोकाभिमुखता जपून आपल्याला माणसं जगण्याचं अर्थशास्त्र आता लागू करावं लागणार आहे. जीडीपीचं अर्थशास्त्र आपल्या देशाला काही देऊ शकत नाही. आणि एकदम मान्य केलेली विकासाच्या थेअरी मधली गोष्ट आहे की जीडीपीच्या मागे लागणारं जे धोरण आहे त्याने बेकारी आणि बेरोजगारी वाढते हे मान्य केलेली गोष्ट आहे. परंतु आपल्या देशाने गेली 30 वर्षे ते सहन केलं. चुकीचं असून बेकारी वाढत असून दारिद्र्य वाढत असून आपण ते सहन केलं.
परंतु आता ते सहन करण्याच्या पलीकडे जाणार आहे. लोकांचं जीवन डावावर लागलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारला आपण सगळ्यांनी दबाव वाढवला पाहिजे की लोकांना आता जगवेल अशी अर्थव्यवस्था स्वीकारण्याची गरज आहे. जीडीपीची काही काळजी करू नका, कारण इलेक्शन काही लगेच तोंडावर नाहीये आणि सरकारने जीडीपीच्या मागे न धावता लोकांचं जीवन प्रत्यक्षात कसं लाभदायी होईल याचा विचार करावा. मला असं वाटतं या निमित्ताने एवढं पुरेसं आहे. ओघाओघामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल चर्चा होईल. मला मुद्दा एवढाच सांगायचा होता की लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो हा चुकीचा सांगितला जातो आणि त्याच्यानुसार बेरोजगारी कमी करून दाखवली जाते आणि अर्थशास्त्रज्ञ जे सरकारला सल्ला देणारे असतात ते सरकारच्या सोयीचेच सजेशन देतात किंवा रेकमेंडेशन देतात. त्यामुळे आपण त्याच्यावर विश्वास न ठेवता बेकारी हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे आणि लोकांना हाताला काम देणं हे सरकारचं सगळ्यात मोठं काम आहे. तसंच त्यांना वर्षभर 6 महिने जगू शकेल असं काही थोडीफार रोख रक्कम देणे हेही सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि या दोन गोष्टी केल्या तरच सरकार काही करतं असं सत्य होईल. अन्यथा नुसत्या पोकळ घोषणा करून सरकार काही करतं ह्या म्हणण्याला काही अर्थ उरणार नाही. मला असं वाटतं या निमित्ताने एवढं पुरेसं आहे. सांगण्यासारखं बेरोजगारीवर खूप आहे, परंतु तांत्रिक विषय असल्यामुळे मी तो टाळतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.